झाल्यासारखं होऊ सर शकतं. आता आपण बघतो की ह्या लोकांना इतक्या वर्षांनी ही लक्षणं जाणवायला लागलीत, पण सुरुवातीला अनेकदा जेव्हा ती सिगरेट किंवा तंबाखू ओढत असतात तेव्हा लोक सांगतात त्यांना की तुम्ही ओढू नका, चांगलं नाही, पण अशा वेळी त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. काही वृत्ती होते मग त्यांना? असं बरेच वेळा बघायला मिळतं की डॉक्टर तुम्ही सांगता असं केलं तर कॅन्सर होईल, हार्ट अटॅक येईल, असं होईल तसं होईल, पण मग जे सिगारेट ओढत नाहीत त्यांना सुद्धा आम्ही बघितलेलं आहे. ही गोष्ट सत्य आहे. मी ह्याच्यात एक उदाहरण देतो नेहमी की आपण रस्ता जर नीट दोन्ही बाजूला बघून ओलांडला तर आपल्याला ऍक्सिडेंट व्हायचे चान्सेस कमी असतात, पण अगदीच न बघता ओलांडला तर ऍक्सिडेंट व्हायचे चान्सेस जास्त असतात. आपल्याला एखाद्या गोष्टीचे जर दुष्परिणाम माहिती आहेत, 100% त्या गोष्टीने आपल्याला हानी होत आहे, तर त्या मार्गाने आपण का जावं? बरोबर आहे. म्हणजे कुठेतरी त्याचे दुष्परिणाम माहिती असून देखील लोक तिथे सिगरेट पिण्याचा प्रयत्न करतात, सिगरेट पितात. पण सिगरेटमुळे होणारे जे आपण आजार बघितले तर कदाचित तुम्ही सिगरेट न ओढण्याचा प्रयत्न करा. एक फोन आलेला शिवाजी पार्कवरून शलाका कासलकर आपल्या बरोबर आहेत. बोला शलाका. हॅलो, मला डॉक्टरांना असं विचारायचं होतं की सिगरेट आणि तंबाखू लवकरात लवकर सोडण्यासाठी काय ते उपाय सांगू शकतील का? कारण माझ्या मिस्टरांनी सिगरेटही चालू केली, सिगरेट सोडण्यासाठी तंबाखू चालू केला आणि तंबाखू आणि सिगरेट दोन्ही चालू. हे तर खूपच घातक कॉम्बिनेशन झालं. आपण जसं मगाशी चर्चा केली की सगळ्यात मोठं म्हणजे विल पॉवर, हे त्या व्यक्तीने ठरवायला पाहिजे. आता ह्या केसमध्ये आपण असा पण एक विचार करूया की ती व्यक्ती घरात धूम्रपान करते आहे आणि घरात असेल, ऑफिसमध्ये असेल आणि कुठे असेल, पॅसिव्ह स्मोकिंग हा एक मोठा भाग आहे. कारण त्या व्यक्तीच्या धुरामुळे, सिगारेटच्या धुरामुळे आजूबाजूच्या 10 ते 20 लोकांना तेच आजार होण्याची संभावना असते. तेव्हा एक सामाजिक जबाबदारी म्हणून सुद्धा आणि आपल्या घरातल्यांच्या आरोग्याची काळजी आपणच घेतली पाहिजे. या दृष्टीने त्यांनी आधी पहिला निर्णय घेतला पाहिजे की नाही, हे चांगली सवय नाहीये आणि ही मला ताबडतोब सोडली पाहिजे. स्वतःला तर त्रास होतोच, पण इतरांना सुद्धा त्याचा त्रास भोगावा लागतो. आणि जे तंबाखू खाणारे, गुटखा खाणारी जी मंडळी आहे त्यांना हल्ली निकोटीन पॅच किंवा निकोटीन गम किंवा निकोटीनचे स्प्रे अशी वेगवेगळी गोष्टी, निकोटीन, कारण आपण मगाशी म्हटलं की निकोटीनचं ऍडिक्शन असतं आणि तंबाखूतले इतर घटक हे हानिकारक असतात. तर मग अशी कल्पना आली की मग नुसतं निकोटीन देऊन बघा, पण बरेच वेळेला ते काम करत नाही. कारण त्याची मात्रा, मग त्या निकोटीन गमची किंवा निकोटीन पॅचची पण मग मात्रा तो माणूस जास्त वापरायला लागतो. तेव्हा ते विल पॉवरने डिसाईड करणं आणि आपलं मन कशात तरी चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवणं, चांगल्या प्रकारचा आहार, व्यायाम, इच्छाशक्तीच खूप महत्वाची, सगळ्यात महत्वाची. आणि मग औषधं आपण वापरू शकतो, नाही असं नाही, पण इच्छाशक्ती ही सगळ्यात महत्वाची आहे. एक फोन आला नांदेडवरून, अशोक कोटपाळे आपल्या बरोबर आहेत. बोला अशोक. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. माझा अटॅक येऊन गेलेला आहे मॅडम आणि बायपास पण झालेला आहे. तर मी आणखीनही सिगरेट ओढतो, तर त्याचे दुष्परिणाम थोडं सांगितलं तर बरं होईल मॅडम. त्यांना आधीच सिगारेट किंवा धूम्रपानाशी संबंधित आधीच एक आजारातून ते नुकतेच उठलेले आहेत. साहजिक आहे, आपण जसं मगाशी म्हटलं की रक्तातल्या गुठळ्या होण्याचं प्रमाण वाढत जातं. त्याच्यामुळे जे त्यांची बायपास झालेली आहे, जे काही ग्राफ्ट घातले असतील, म्हणजे बायपासमध्ये ज्या चांगल्या रक्तवाहिन्या तिथे बसवल्या गेल्या आहेत, त्यांच्यातही परत जर रक्ताच्या गुठळ्या झाल्या तर मग हृदयविकाराचा झटका पुन्हा येणं किंवा आगामी धोका लक्षात ठेवून त्यांनी आत्ताच सिगरेट किंवा गुटखा सोडणं गरजेचं आहे. ते अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे हार्ट अटॅक किंवा हार्ट संबंधाची त्यांची ऑलरेडी ट्रीटमेंट झालेली आहे आणि त्या व्यतिरिक्त आणखीन जे आजार आपण मगाशी चर्चा केली की तोंडापासून ते अक्षरशः जठरापर्यंत कुठल्याही गोष्टीचा आपल्याला कॅन्सरची भीती असते, हे तर डोक्यात ठेवणं भागच आहे. बरोबर आहे सर. आपण बघितलं की नॉर्मली पुरुष तर ओढतातच, पण स्त्रिया सुद्धा आजकाल स्मोकिंग करताना दिसतात. त्यांना तर इतर कॅन्सरचे आजार होतात, पण इतर कोणते आजार होण्याची त्यांना शक्यता आहे? हा खूप संवेदनाशील असा विषय तुम्ही आता इथे मांडला आहे. स्त्रियांमध्ये इतर जे आजार जे पुरुषांमधल्या स्मोकिंगमध्ये दिसतात ते तर असतातच, त्याशिवाय स्तनाचा कर्करोग किंवा गर्भाशयाचा किंवा ओव्हरीचा कर्करोग ही एक बाब झाली. आणि त्याच्याही पुढे जाऊन अशा स्त्रियांमध्ये, स्मोकिंग करणाऱ्या स्त्रियांमध्ये मुलं न होणं किंवा मूल जर गर्भात राहिलं तर गर्भातच त्याचा मृत्यू होणं किंवा प्रीमॅच्युअर डिलिव्हरी म्हणजे वेळेच्या पूर्वीची होणारी प्रसूती किंवा ते मूल जन्मतःच दमेकरी निपजणं, म्हणजे एक पुढची अख्खीच्या अख्खी पिढी गारद होते की काय, असं आता आपल्याला वाटतंय. कारण कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये हल्ली स्त्रियांच्या स्मोकिंगचं प्रमाण खूप वाढलं आहे. आणि जर स्त्री निरोगी असेल घरातली तर घर आणि ती पुढची पिढी चांगली राहते असं आपण नेहमी ऐकतो. तर हे अत्यंत घातक आहे. पण मग त्याचबरोबर मला हेही विचारायचं आहे की सपोज ती स्त्री ओढत नसेल पण तिचा नवरा जर ओढत असेल
अशा प्रकारचं पॅसिव्ह स्मोकिंग होत असेल तर हा धोका मग किती संभवतो? नक्कीच. म्हणजे ऍक्टिव्ह स्मोकिंग आणि पॅसिव्ह स्मोकिंगमध्ये असं तर काहीच विशेष फरक नाही. मी तर म्हणेन की पॅसिव्ह स्मोकिंगमध्ये जास्त धूर आजूबाजूला पसरतो आहे घरातल्या लोकांच्या भोवती. आणि हे जे आजार ज्याची आपण चर्चा केली आणि सीओपीडी ह्या आजाराविषयी आपण थोडं आणखीन बोलूया त्यामध्ये, की त्यामध्ये एकदा तो आजार सुरू झाला की सुरुवातीची लक्षणं म्हणजे खोकला येणं, मग दम लागायला सुरुवात होते, मग तो माणूस चेस्ट फिजिशियनकडे येतो, मग त्याचं लंग फंक्शन टेस्ट म्हणजे श्वास घेण्या सोडण्याची टेस्ट करून मग त्यानुसार त्या प्रकारची ओढायची औषधं दिली जातात किंवा गोळ्या दिल्या जातात. पण हे मग शेवटी ते चालूच राहतं, ह्याला अंत नाही. म्हणजे मी अमुक एक 4-8 महिने किंवा 2 वर्ष कोर्स घेतला असा आजार नाही. आणि मग त्याचे फुफ्फुसाच्या एकूणच कार्यावर परिणाम होत जातात, मग हृदयाच्या उजव्या बाजूवर परिणाम होत जातात. असं करत करत ज्याला आपण क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो ती पूर्णपणे नष्ट होत जाते. म्हणजे त्याच्यामध्ये सीओपीडी हा आजार, हा घातक आजार हा असा होऊ अत्यंत शकतो. घातक आजार आहे आणि हळूहळू त्याचं प्रमाण आपल्या देशात जो नंबर 4 वर होता तो 2020ला तर नंबर 1 वर येतो की काय, अशी आता आपल्याला भीती वाटायला लागलेली तर आहे. सीओपीडीवर आपण चर्चा करूया. पण एक फोन आलाय मुंबईवरून. शेखर छत्रे आपल्या बरोबर आहेत. बोला शेखर. नमस्कार, मी शेखर छत्रे बोलतोय काळचौकीवरून. बोला. मला असं म्हणायचं आहे की तंबाखू विड्या ओढणारी लोक आणि सिगरेट ओढणारी लोक म्हणजे कसं ग्रामीण भारत आणि शहरी भारत असं थोडंसं विभागणी होते. कारण तंबाखू विडी म्हणजे एक स्वस्तामध्ये मिळणार आहे आणि सिगरेट वगैरे थोडंसं उच्च उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठी एक शिष्टाचाराचा भाग झालेला आहे. आणि दोन्हीमुळे नक्की दोन्ही धोकादायक आहेत. पण दोन्हीतला फरक आहे आणि याच्यामुळे लोकांना कळावं की सिगरेट सुद्धा तेवढीच जेवढी तंबाखू धोकादायक आहे. या दोघांमधला नेमका किती धोका आहे दोघांमध्ये? दोन्हीचा धोका तसा सेमच आहे. इनफॅक्ट विडीचा थोडा जास्त म्हणता येईल कारण ते तेंदूच्या पानामध्ये त्याच्यातले पण आणखीन काही घटक त्या व्यक्तीच्या फुफ्फुसामध्ये जात आहेत. पण ह्यांनी हा खूप चांगला मुद्दा मांडलेला आहे की एक स्टेटस सिम्बॉल म्हणून सुरुवात होते त्याची, की मित्र ओढतायत. जनरली अगदी शाळेची शेवटची वर्ष किंवा कॉलेजची पहिली वर्ष ह्याच्यात ती सुरुवात होते. किंवा पडद्यावर एखादा अभिनेता स्मोकिंग करतो आणि त्याची स्टाईल बघून ही मुलं प्रेरित होतात आणि प्रतिष्ठा मिळते त्याला, प्रतिष्ठा मिळते आणि त्याची सुरुवात होते. पण ह्या सगळ्याचा जी वाटचाल आहे ती ह्या आजारांच्या दृष्टीने आणि शेवट हा नेहमीच भयानक राहिलेला आहे. तेव्हा विडी काय किंवा सिगारेट काय हे कुठचंही व्यसन आहे तशा प्रकारे घातकच म्हणायला पाहिजे. एक फोन आलाय खामगाववरून. फोन आहे संजय कोकरे आपल्या बरोबर आहेत. बोला संजय. संजय तुमचा प्रश्न विचारा. संजयशी संपर्क होत नाही आपल्याला. सर आता नॉर्मली तुम्ही सांगितलं की विडी वगैरे, पण जो डायरेक्ट तंबाखू असतो, जर्दा असतो, तो प्रकार सुद्धा तेवढाच घातक असतो, त्याबद्दल काय सांगाल? हे जे जर्दा किंवा गुटखा वगैरे जे प्रकार आहेत त्याच्यामध्ये तर आणखीन जास्त प्रमाणामध्ये ही द्रव्य असतात, घातक द्रव्य असतात. फक्त त्याचं एकच म्हणता येईल की जसं पॅसिव्ह स्मोकिंगमध्ये म्हणजे जी व्यक्ती स्मोक करते त्याच्या आजूबाजूच्या 10 लोकांना त्याचा त्रास होतो, तसं ह्या लोकांना स्वतःलाच तो त्रास होत असतो. पण त्याचा दुसरा एक सामाजिक आपण न्यूसन्स म्हणूया की हे आपण बघतो की इकडे तिकडे खाऊन थुंकत असतात, तर त्याचा आपल्या सगळ्या सामाजिक आरोग्यावर खूप वाईट परिणाम होत असतो. म्हणजे एखाद्याला काही फुफ्फुसाचा संसर्ग झालेला आहे, उदाहरणार्थ समजा टीबी झालेली व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती गुटखा खाते आहे आणि ती व्यक्ती इकडे तिकडे थुंकत राहिली, तर त्या व्यक्तीला गुटख्याने होणारा त्रास हा आहेच, पण टीबीचा प्रसार इतर ठिकाणी. तर सामाजिक स्वच्छतेच्या आरोग्याच्या दृष्टीने समाजासाठी घातकच आहे, अत्यंत घातक आणि याच्यावर ताबडतोब बंदी आलीच पाहिजे.